नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम जून 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी विभागातील प्रश्न क्रमांक 12 विधान ए आणि कारण आर या प्रश्नासाठी पुढे दिलेली विधाने दिली आहेत तर खालील दिलेल्या संकेतकाच्या सहाय्याने उत्तरे द्या। विधान ए आहे असे आहे सैद्धांतिक समूह शेवटी ग्राउंडेड सिद्धांतामध्ये सैद्धांतिक संपृक्ततेच्या टप्प्यावर नेतो। कारण म्हणजे रिझन आहे ग्राउंडेड सिद्धांतानुसार विकसित होणाऱ्या सिद्धांताची वास्तवतेशी नमुना तुलना करून तपासणी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे नवीन वर्ग ओळखल्या जाईपर्यंत त्याचा विकास पुढे जाऊ शकतो। पर्याय आहे ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे बरोबर कारण आहे। ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे एचे बरोबर कारण नाही। ए सत्य आहे पण आर हे असत्य आहे। ए असत्य आहे पण आर हे सत्य आहे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे बरोबर कारण आहे। त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 13 ब्राउन आणि क्लार्क थ्रीमेट्रिक विश्लेषणाच्या पायऱ्या योग्य क्रमाने लावा। पायऱ्या आहेत प्रारंभिक कोड तयार करणे, शोधणे, ओळख करून घेणे, पारिभाषिक करणे आणि नाव देणे, पुनरावलोकन करणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3, 1, 2, 5 आणि 4। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14 यादी 1 आणि 2 मधील जोड्या लावा आणि खाली संकेतकाच्या आधारे उत्तरे द्या। यादी 1 मध्ये आहे पॅरामेट्रिक चाचणी मध्ये आहे स्वतंत्र नमुने टी चाचणी, एकेरी एनोवा, अवलंबित नमुने टी चाचणी, पिअर्सनचा सहसंबंध। आणि यादी 2 मध्ये आहे नॉन पॅरामेट्रिक पर्याय मध्ये बघूया साइन म्हणजे चिन्ह चाचणी, मीडियन म्हणजे मध्यक चाचणी, बायोनिकल म्हणजे द्विपदी चाचणी आणि क्रुस्कल वॉलिस चाचणी। आणि 5वं आहे कॅडेलर टाकोव। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2, 4, 1 आणि 5। यापुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।